नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला वर्षातील एवढी मोठी मौन अमावस्या आहे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर झाडाला कोणती वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती सर्वांनी पाहूया. चला चला चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो. बाळूमामा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मामांचरणी प्रार्थना करतो. ठीक आहे. आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. भक्तांनो, भारतीय संस्कृतीमध्ये अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरातील अमावस्येमध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. चंद्राचा अभाव असूनही हा एक दिवस नवीन सुरुवात आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. भक्तांनो, पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि दान व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. सनातन परंपरेत पौष अमावस्या आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. भक्तांनो, पौष अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. हा दिवस पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आणि तीर्थक्षेत्री स्नान केल्याने व्यक्ती आपल्या पापांपासून मुक्त होते. पौष महिन्यात सूर्यपूजेचे विशेष महत्त्व आहे. भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्याचे आभार मानावेत आणि आशीर्वाद मिळवावा. भक्तांनो, मौनी अमावस्या प्रामुख्याने भगवान शिव, भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे. वर्षभरातील अमावस्यामध्ये भक्तांनो, अमावस्याला एक विशेष असते महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे या महिन्यातील येणारी अमावस्या तिथी देखील खूप शुभ मानली जाते. अमावस्या ही वेळ भक्तांनो माता लक्ष्मीला समर्पित असते. तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा उपासना आपण केली जात असते. या दिवशी लक्षात ठेवा, मौनी अमावस्येचा हा दिवस पवित्र नद्यांमधील स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भक्तांनो, जर पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपले सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन प्रखर पितृदोष देखील दूर होऊन जातो. भक्तांनो, धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा देखील केले आहेत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रभावी अशा अतिशय एक उपयुक्त उपाय आपण पाहणार आहोत. भक्तांनो, तर आज मौनी अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील 100 पिढ्याचे पितृदोष नष्ट होतील. आपली कितीही मोठे कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती होईल. भक्तांनो, आपल्या घराची, मुलांची, पतीच्या अगदी रात्रंदिवस प्रगती होत राहील. आपल्या घरात कुटुंबातील सुधारणा होत जाईल. लक्षात ठेवा, साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असते. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत करायची आहे? भक्तांनो, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. भक्तांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. व्हिडिओला एक लाईक नक्की करून माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर भक्तांनो, कमेंटमध्ये जय बाळूमामा, जय महालक्ष्मी असं नक्की तुम्हाला लिहायचं आहे. तर हा उपाय तुम्ही रविवारी 18 जानेवारी रोजी दिवसभरामध्ये कधीही करू शकणार आहे. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे अमावस्या तिथी असणार आहे. भक्तांनो, ही अमावस्येची वेळ असणार आहे. त्यामुळे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल, वेळ भेटेल, तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तरी भक्तांनो, पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. पिंपळ हे एक पवित्र वृक्ष मानले जाते. पिंपळ हे माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते. अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा देखील आपण खास करून पूजा केली जाते. कारण दिवाळी जेव्हा लक्ष्मी पूजन करत असतो आपण दिवाळीत, तो दिवस देखील अमावस्येचा असतो. भक्तांनो, यामुळे सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते. अमावस्येच्या दिवशी आपण शनिदेवाची पूजा करत असतो. तसेच भक्तांनो, विष्णू देवाची देखील आपण पूजा करत असतो आणि आपल्या पितरांची देखील पूजा करत असतो. या
एकाच झाडामध्ये सर्व देवी देवता जे आहेत तर ते सर्व वास करत असतात, लक्षात ठेवा. तर पिंपळाच्या झाडावर शनिदेवाचा देखील वास असतो असे म्हणतात. या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर शनिदेवाची विकृत दृष्टी आपल्यावरती पडत नाही, तर शनिदेव आपल्यावरती प्रसन्न राहतात. तसेच या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते भक्तांनो. या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू, खोडात भगवान शिव आणि फांद्यामध्ये ब्रह्म, त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा केली तर आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो. तसेच माता लक्ष्मी या झाडाच्या पानांमध्ये वास करत असते. तसेच या झाडामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो भक्तांनो. या झाडाची भक्तांनो पूजा केल्याने आपले पितृ देखील प्रसन्न होतात आणि आपली प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते भक्तांनो. आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी इतर कुठलेही सेवा उपाय केले नाही तरी चालेल, फक्त पिंपळ या वृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात, लक्षात ठेवा. जर आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना समोर जावं लागतं. घरामध्ये नेहमी पैशाची चणचण झणझण जाणवत असते. पैसा आपल्याला घरामध्ये टिकत नाही, आपल्या कष्टाला, काही मेहनतीला यश मिळत नाही, आपल्या बाळांची प्रगती होत नाही भक्तांनो. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतात. घरातील मुलं हट्टीपणा करत असतात. आपला उद्योग व्यवसाय जो आहे तो चांगला चालत नाही, किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पाडत नाही भक्तांनो. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील आणि जर पैसे येत असतील तर आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, तर कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून बाहेर जात असेल. ज्या ठिकाणी भक्तांनो 100 रुपये कमवतो आपण, 100 रुपये कमवतो, त्या ठिकाणी जर आपले 500 रुपये, 1000 रुपये खर्च होत असतील, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी असणे म्हणजे फक्त पैसा असणे असे नाही भक्तांनो, तर घरातील व्यक्तींचे एकोपा असणे अत्यंत महत्त्वाचं असतं. व्यक्तींमध्ये प्रेम असणे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे अशा घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहत असते, वास करत असते. आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत असतो आणि तो वाढत असतो भक्तांनो. आणि या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये नसतील, घरामध्ये सुख शांती नसेल, समृद्धी ही देखील टिकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्ही अमावस्याला ही एक वस्तू जर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक अडचणी, प्रॉब्लेम्स जे काही असतील तर ते निघून जातील. तुमच्या घरांची, मुलांची, पतींची रात्रंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी, अमावस्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आपल्या देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला धूपदीप लावायचा आहे. आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांबा भरून घ्यायचा आहे, पाणी भरून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे तांब्याचा कलर नसेल तर स्टीलचा तांब्या घेतला तरी देखील चालतो. आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध, थोडीशी हळद, आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. नसेल तर काही हरकत नाही भक्तांनो. यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे. यानंतर भक्तांनो आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचा तेल असेल तर आवर्जून तिळाचा किंवा मोहरीचं तेल घाला. या दोन्हीपैकी जर तुमच्याकडे कोणतंही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्यासाठी तेल वापरतात ते तेल तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे किंवा थोडीशी मोहरी टाकायची आहे भक्तांनो. यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहेत, ठीक आहे. एका वाटीमध्ये सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, मूग, तांदूळ, चणा डाळ, मसूर डाळ, जे काही सप्तधान्य आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला डोक्यापासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. खास करून आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहेत, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे, त्यामुळे सतत ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते उतरून टाकायचं आहे.
घरातील मुलावरून सुद्धा उतरून घ्यायचं आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे भक्तांनो. नंतर या झाडाला आपल्याला तिळगुळ मिश्रित करायचं आहे. तर ते अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर सप्तधान्य जे आहे ते तुम्हाला आपल्या घरातील सदस्यावरती उतरून घ्यायचं आहे आणि ते सप्तधान्य या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवायचं आहे आपल्याला. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचे नामस्मरण करायचं आहे भक्तांनो. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत भक्तांनो. तर यानंतर हात जोडून आपल्याला पितरांचे नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा नामस्मरण करायचं आहे भक्तांनो. ओम बाळूमामांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे आपल्याला. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम बाळूमामाय नमः, हे 2 तुम्हाला मंत्र म्हणायचे आहे भक्तांनो. आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण द्यायचं आहे. मनोभावे प्रार्थना करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू पिंपळाच्या झाडाला तुम्हाला मौनी अमावस्येला अर्पण करायच्या आहेत. जर तुम्ही या वस्तू मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी 100 पिढ्यांची पितृदोष दूर होऊन निघून जातात. ही सकाळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाची 11 पाने आणायची आहेत. खाली गळून पडलेली असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता भक्तांनो. नसेल तर मग तुम्ही पिंपळाची 11 पानं तोडून आणू शकता. पण ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहे? जसं तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला सांगून या वृक्षाची 11 पानं तोडून आणायची आहेत. त्याची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे. या दिवशी मारुतीला ज्या प्रकारे अर्पण रुईच्या पानांची माळ अर्पण करतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या पानाची देखील माळ तुम्हाला अर्पण करायची आहे मारुतीला. जर या दिवशी भक्तांनो, जर या दिवशी आपण मारुतीला पिंपळाच्या पानाची माळ, नारळ आणि काळी उडीद अर्पण केली, एक कणकेचा दिवा, मोहरीचे तेल मारुतीला अर्पण केले तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. आपल्या सर्व इच्छा, आपल्या सर्व काही तुमच्या मनातील इच्छा असतील ते देखील पूर्ण होतील. आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ उपाय अशा पद्धतीचा तुम्हाला करायचा आहे भक्तांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करून आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना ह्या व्यक्त करायच्या आहेत झाडाला. आणि आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायचं आहे. भक्तांनो, तुम्हाला असा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे उपयुक्त वाटले असेल तर ही माहिती, तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, लक्षात ठेवा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि आम्हाला प्रोत्साहित करा भक्तांनो. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे. श्री बाळूमामा प्रसन्न. ओम बाळूमामा प्रसन्न.